61 दुनी स्पीड पाडे पाड्यांशिवाय काही नाही. तुम्ही पाडे पाठ करा, स्पीड ऑटोमॅटिक येईल. तुम्ही जीके वाचताय, तुम्ही मराठी व्याकरण करताय, पण तुमचे पाडे पाठ नाही, पोलीस होऊ शकत नाही ना. गणित बुद्धिमत्ता 50 मार्क आले, 50 पैकी आपल्याला 45, 46, 47, 45 प्लसच पाहिजे तरच, बरोबर आहे की नाही. आणि ते 45 प्लस जाण्यासाठी आपल्याला लागेल स्पीड. मग आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या आहे. कोणत्या कोणत्या? रोज पाढे, रोज, त्यानंतर शिकलेलं, अंडरस्टँड, समजलं पाहिजे. रोज जे शिकवताय ते समजलं पाहिजे. रोज पाढे लिहिलं, रोज जे शिकवताय ते समजलं पाहिजे. समजल्यानंतर त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. बस आहे काय? जे शिकताय ते समजलं पाहिजे आणि जे समजलं त्याची रिव्हिजन करायची. रिव्हिजनची पद्धत तुम्हाला सांगितली. पहिले प्रश्न लिहून घ्यायचे आणि मग डोळ्यावर पाणी गिनी मारलं की मग याचं सोडवायचं. टेस्ट सारखं ऑटोमॅटिक स्पीड वाढेल. टाइमला याचा स्टॉपच लिहायची मोबाईल मध्ये. मी बेचे पाढे किती मिनिटात लिहितो किंवा किती मिनिटात लिहिते? 2 मिनिटात लिहिते. 11चे पाढे किती मिनिटात लिहिते? 3 मिनिटात लिहिते. 21चे पाढे किती मिनिटात लिहिते? 4 मिनिटात लिहिते. मग 1 हप्ता त्या स्पीडनं चालेल. 3 पाढे, बेचे, 11चे, 21चे मला 10 मिनिटं लागतात. मला नाही, असं जर धरलं आपण, मला तर 5 मिनिटं लागतात. 10 मिनिटात आपण 3 प्रकारचे पाढे लिहितोय, तर मग 15 दिवसानंतर आपण ते 9 मिनिटात लिहिलं पाहिजे ना. लिहिले पाहिजे का नाही? तुम्ही एका तासात 10 पेज वाचताय, महिनाभर तुम्ही एका तासात 10च पेज वाचताय, मग एका महिन्यानंतर 11 झाले पाहिजे ना. 11 झाले पाहिजे की नाही? मग तुम्ही जर इम्प्रुव्हमेंटच करणार नाही तुमच्या स्वतःमध्ये, तुम्ही रोज 6 राऊंड मारताय, रोज 6 राऊंड मारताय, महिनाभर झाले 6च राऊंड मारताय, मग 31व्या दिवशी तर 7 राऊंड मारा. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसली पाहिजे ना, स्पीड वाढला पाहिजे. मग इम्प्रुव्हमेंट साठी तुम्ही घड्याळ वापरा, मोबाईल वापरा. दुसरं तुम्हाला एक टेक्निक देतो. एक आपली वही घ्यायची आणि त्या वहीमध्ये लिहायचं की आज मी ना काय काय अभ्यास केला, किती टाइम अभ्यास केला. हे जे टॉपर लोक आहे ना, हे असं लिहून ठेवता की मी सकाळी 8 वाजता अभ्यासाला बसला, 12 वाजता अभ्यासाहून उठाला, 4 तास भूगोल. बरोबर. मग 12 ते 1 जेवण. ॲक्युरेट चालतात एकदम. 12 ते 1 जेवण, 12:55 तू उठी जाईल, 5 मिनिटात जातो दुसऱ्या लगेच परत लायब्ररी. 1 ते 3 परत स्टडी. 3 ते 4 चालू घडामोडी. 4 ते 5 आराम. 5 ते 7 ग्राउंड. 7 ते 8 जेवण आणि 8 ते 10 परत एक रिव्हिजन सेशन. असं लिहिलेलं असतं त्यांच्या वहीत. याच्यामध्ये बदल होऊन देतात ते. हे आपल्याला 180 दिवस फॉलो करायचं आहे. किती दिवस? 6 महिने. 6 महिने फॉलो केलं ना, एमपीएससी ची कोणती परीक्षा पास होणार तुम्ही. पण हे फॉलो करायला जिगर लागतो, कडक हृदय लागतं एकदम. त्या 180 दिवसांमध्ये 4 सकट 24 रविवार येतात. त्या 24 रविवारी बी आपल्याला हेच फॉलो करणे. या 180 दिवसांमध्ये कोणी आपल्या फॅमिलीमध्ये मरतच, ते बी सोडणं. या 180 दिवसामध्ये आपल्या मित्र मैत्रिणी कोणाचं लग्न बी निघतं, ते बी सोडणं. म्हणजे 180 दिवस फक्त तुमच्या स्वतःचे. 12वी पास झाल्यानंतर 180 दिवस तुमची लाईफ चेंज करणारे. पण हे 180 दिवस कोणीच फॉलो करत नाही, म्हणून 4-4, 5-5 वर्ष लागतात. ते तुकड्यांमध्ये 180 दिवस पुरे करता. 1 महिना आला, 2 महिने घरी गेलं, 1 वर्ष वाया. 2 महिने आला, 1 महिना घरी, पुढचं बी गेलं.
3 महिना आला, 1 महिना घरी, 3 वर्ष गेले वाया. मग समजतंय ऍट अ टाइम 6 महिने मी बसला पाहिजे, तर माझ्या दिमाग त्याच गोष्टींसाठी तयार होतो. 6 महिने तुम्ही जर हे शेड्यूल फॉलो करताय, कोणती बी पोस्ट करताय तुम्ही, पोलीस तर एकदम छोटी पोस्ट झाली. 6 महिने तुम्ही हे शेड्यूल फॉलो करताय आणि मग या शेड्यूलच्या शेवटी एंडिंगला रात्री वही लिहिताना तो लिहितो आजचा अभ्यास 10 तास. तारीख 23 जुलै 2025, आजचा अभ्यास 10 तास. दुसऱ्या दिवशी येतं 24 जुलै, आजचा अभ्यास 9 तास. 25 जुलै, 31 जुलै, आजचा अभ्यास 10 तास. मग महिन्याची टोटल मारतो 300 तास. राब्बा, 300 तास अभ्यास म्हणजे 30 गुणिले 10, 300 तास अभ्यास गुणिले 180 दिवस, 18 त्रिक 54,000 तास. 54,000 तास 180 दिवस जर 10 तास अभ्यास केला तर समजतंय का? 54,000 तास मजाक वाटते का तुम्हाला? 6 महिन्याची मेस फी 18,000 आहे फक्त. 54,000 तास मजाक वाटते तुम्हाला? अरे एमपीएससी ची कोणती परीक्षा काढणार, तलाठी असे हसत खेळत होशान तुम्ही, हसत खेळत. पण बोमने आपले 180 दिवस बसायचे. 180 दिवस मी बसेन सर, पण 10 तास नाही बसू शकत. 9 तास बस, 9 बी नाही बसत, 8 तास बस, 8 बी नाही बसत, 6 तास तर बसशील. 30 सक 180, एका महिन्याचा अभ्यास 180 गुणिले 180, 18 324, 32,400 तास. का कमी आहे का भाऊ? 6 तास दररोज प्रमाणे 32,400 तास 6 महिन्यात. 32,000 पैसे बी पाहिजे नसणार तुला तेवढे. 32,000 तास येते, एवढा अभ्यास त्या डोक्यात आहे. 6 महिने जर तू अॅक्युरेट टाइम बसते तर 32,000 तासांचा अभ्यास म्हणजे तो 100 असतं. प्रश्न विचारतोय तुले, पहा काय कॅल्क्युलेशन देऊ तुम्हाला. अजून 180 दिवस न चुकता त्याच टायमाला उठायचं, न चुकता त्याच टायमाला ग्राउंड करायचं, न चुकता त्याच टायमाला तो विषय वाचायचा. 180 दिवस 6 महिने. हुशार म्हणतील मग लोक आपल्याला, हुशार. असेच लोक तयार होता हुशार. असे थोडे तयार होणारे 2 दिवस लेक्चरला बसला, तिसऱ्या दिवशी मला पाय दुखतोय, माझा हात दुखतोय, मी आजारी आहे, मला टायफॉइड झाला, मी चालला घरी. घरी गेला महिनाभर येतच नाही. असे नाही, आजारी आहे तरी बी बसला अभ्यासाले, पाय दुखतोय तरी बी बसला अभ्यासाले. एक इंजेक्शन मारायला टाइम किती लागतोय? 10 मिनिटं. गेला डॉक्टर पाशी, पोचलं इंजेक्शन, झालं. गेला डॉक्टर पाशी, लावली सलाईन, आला वापस. सलाईनच लावली ना, कॅन्सर थोडी ना झालाय का डायरेक्ट आता केमो जेव्हा. टायफॉइड आहे, नॉर्मल ताप आहे, सलाईन लावली, अभ्यासाला बसता. लोक एवढे खतरनाक लोक आहे. 2-2 चालायला लावता, 2-2 तास चालू भाऊ मला रिडिंगला सोडतो. पहिले रिडिंगला जायचा, अभ्यास करता, आराम नाही, रात्री झोपणं